अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे। या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे आणि आज संपूर्ण परतवाडा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे काय सांगाल, आज संपूर्ण शहर बंद ठेवण्यात आलं आहे, काय प्रतिक्रिया तुमची? स्वयंस्फूर्तीनं जनतेने हिंदू समाज सकल हिंदू समाजाने हा बंद पुकारलेला आहे आणि तो 100% सफल आहे आणि अतिशय दुर्दैवी घटना एका नराधमाने जवळपास 8 पीडितांचा शोषण केलेलं आहे, लैंगिक शोषण केलेलं आहे। त्याच्यामुळं संतापाची भावना आहे, अतिशय उद्वेग आहे, त्याच्यामुळं पूर्ण शहर बंद आहे। या घटनेत 4 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे, आणखी सुद्धा आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे। हो, येईल ना। 21 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी असल्यामुळे 21 तारखेच्या पोलीस कोठडीत सगळं निष्पन्न होईल, 4 होईल। आम्ही तर सांगितलेलं आहे की 12 ते 15चा रॅकेट आहे आणि याच्यापेक्षा जास्त असू शकते, त्याच्यामुळे मुली पण याच्यापेक्षा जास्त असू शकतात। त्यात निष्पन्न होईल आणि नंतर पुढे तपासात आज सगळं लक्षात येईल। आज आपण संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना अमरावतीला एसपीच्या ऑफिसला भेटायला जात आहे काय? हो, एसपींकडे काही मागण्या आहेत। सर्व लोकांना म्हटलं तुम्ही पण चला आणि आपण आपल्या मागण्या पूर्ण करून ज्या पोलीस प्रशासनावर जे प्रश्नचिन्ह आहे इथल्या, त्याच्यानंतर काही गुप्तचर जे विभाग आहे त्याचे खुफिया लोक जे सक्षम नाही आहे, त्याच्यामुळं किंवा ते कुठंतरी त्याचे धागेदोरे संदिग्ध आहेत, त्याच्यामुळे तेच त्यांना सुद्धा बदलायचं आहे। आणि अनेक या शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे, अतिक्रमण झालेलं आहे, त्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकला आहे। आरोपीच्या घरावर अचलपूर नगरपालिका बुलडोजर चालवणार अतिक्रमण असल्यामुळे नगरपालिकाने माझ्या सूचनेनुसारच त्या शिवगड सोबत बोलणं झालं असताना अतिक्रमण जेवढा भाग आहे तेवढा तोडला जाईल आणि त्यांनी जे परमिशन नाही घेतलेली आहे वरच्या मजल्याची त्याच्या सुद्धा नोटीस चिपकवण्यात येईल। नक्कीच जर आपण जर पाहिलं तर या घटनेत आणखी सुद्धा आरोपी असल्याची माहिती या ठिकाणी आमदार प्रवीण तायडे यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता पोलीस कशा प्रकारे तपास घेणार हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी किरण ओले, जनकराज न्यूज, अमरावती, परतवाडा।